श्रोते हो नमस्कार. स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, स्पंदन या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विविध क्षेत्रातील मान्यवरांना आमंत्रित करून त्यांचा साहित्यिक प्रवास, जीवन प्रवास जाणून घेत असतो. आज आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित आहेत व्यवसायाने शिक्षक आणि मुख्याध्यापक असलेले तसंच साहित्याची आवड असणारे डॉक्टर अशोक भालेराव सर. आज आपण त्यांच्याशी बातचीत करून त्यांचा सगळा साहित्यिक प्रवास जाणून घेणार आहोत. सर नमस्कार, स्वागत आहे आपल्या स्टुडिओमध्ये. नमस्कार मॅडम. सर आपण मुळात शिक्षक आहात हो. आणि ह्यासोबतच आपण एक साहित्यिक देखील आहात. हो. साहित्य क्षेत्रामध्ये आपण आपली बरेच पुस्तकं देखील प्रकाशित झाली आहेत, मग ते कथा असतील, कविता असतील. परंतु सर्वात प्रथम आपण साहित्याकडे कसं वळलात? मी साहित्याकडे 1989 सालाला वळलो आणि 1989 सालामध्ये मी ज्यावेळेस 6-7 वर्षाचा असताना माझ्या आईबरोबर प्रचंड गरिबी असल्यामुळे आई गौऱ्या घेऊन विकायला जायची आणि त्या गौऱ्या विकायला जात असताना आईच्या डोक्यावर त्या गौऱ्यांचं पोतडं आहे आणि सूर्य आग ओकतो आहे सूर्याच्या तप्त उन्हामध्ये आणि आईचा पायातील वहानेचा अंगठा तुटलेला आहे. ती तडफडते आहे, तिचा जीव लहालाव होतो आहे. ती दृश्य पाहून माझ्या मनामध्ये ती जी कविता आहे ती कविता आठवली आणि मग मी ती कविता माझ्या शब्दबद्ध केली. गौऱ्या काड्या ऐकून माय संध्याकाळी घरी यायची आणि न दिवसभर पेटलेली चूल आमची धक 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 पेटायची. दहाण्याचं शरभर पीठ आठवण्याचं तेल, दहाण्याचं शरभर पीठ आठवण्याचं तेल, हिरव्या मिरचीचा ठेचा माय कच कच रगडायची आणि न दिवसभर पेटलेली चूल आमची धक 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 पेटायची. हिरव्या मिरचीचा ठेचा ठेच्यावर तेल नाही, हिरव्या मिरचीचा ठेचा ठेच्यावर तेल नाही, खाऊ खाऊ खायचा मग या पोटात यागीची आग डोंबसळायची आणि न दिवसभर पेटलेली चूल आमची धक 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 धक. प्रतिकूल परिस्थितीत सर आपण शिक्षण घेऊन आपल्या ह्या कवितेवरून दिसतं आहे की आपलं जे बालपण आहे ते अतिशय खडतर परिस्थितीत गेलं आणि त्याच्यातून एक साहित्यिक आणि कवी घडला. त्यानंतर आपण कोणता लेखन केलं? हो, मी पहिल्यांदा अस्तित्व नावाचा माझा पहिला कविता संग्रह आला आणि या अस्तित्व कवितेमधून माणसानं अस्तित्व सिद्ध करायला पाहिजे. माझे जे वडील होते फकीरा धोंडू भालेराव हे बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीमध्ये कामाला होते. त्याच्यामुळे आमच्या घरामध्ये शैक्षणिक वातावरण होतं आणि शैक्षणिक वातावरण असल्यामुळे मी माझं साहित्याविषयीचं प्रेम पहिल्यापासून होतं. मी बरेच साहित्यिकांचे पुस्तकं वाचलेली आणि त्याच्यामुळे मी कविता करायला पाहिजे, मी कथा केल्या पाहिजे, कादंबरी लिहिली पाहिजे असं मनोमन वाटायचं. आणि पहिला माझा कविता संग्रह आला त्याचं नाव होतं अस्तित्व. बर सर, आणि मग नंतर पण कडगर नावाचा कथासंग्रह लिहिला, मग खिचडी नावाचा कथासंग्रह असेल किंवा ससोबाचं लगीन, पायाळूसारखी कादंबरी, शापोआ कादंबरी, घाणीमनी सारखी कादंबरी आणि सगळ्यात महत्त्वाचा आपला साहित्यिक प्रवासातला एक टप्पा म्हणजे धर्म ते धम्म. आता त्याचा नुकताच हिंदी अनुवाद देखील प्रसारित झाला आहे, याचं समीक्षा लेखन देखील झालं आहे. या ग्रंथाबद्दल आपण काय सांगाल? धर्म ते धम्म ही माझी मराठीमध्ये होती. नंतर डॉक्टर यशवंत मनोहर सर, ज्या साहित्य विश्वामध्ये फार मोठं नाव आहे, डॉक्टर यशवंत मनोहर सरांनी पाठराखण केली आणि या पाठराखण करत असताना समीक्षा संपादन प्राचार्य डॉक्टर किसन पाटील सरांनी केलं आणि या धर्म ते धम्म कादंबरीवर महाराष्ट्रभरातून डॉक्टर विमो पठाण सरापासून तर प्राध्यापक शुक्राचार्य गायकवाड असतील, डॉक्टर यशवंत मनोहर सर असतील, डॉक्टर प्रदीप आगलावे सर असतील, डॉक्टर किसन पाटील सर असतील, डॉक्टर अनंतासूर असतील, खूप प्रचंड प्रमाणामध्ये समीक्षा संपादन केली. आणि नंतर एम जे कॉलेजचे उपप्राचार्य डॉक्टर सुरेश तायडे सर यांनी मनोगत व्यक्त केलं की मला तुमची ही कादंबरी खूप आवडलेली आहे, तर मला या कादंबरीवर हिंदी अनुवाद करायचा आहे. याचा प्रवास काय घडला, याची मूळ संकल्पना ह्या कादंबरीची काय आहे? मी धम्मदीक्षेची 50 वर्षे अशा एका परिसंवादामध्ये भाग घेतला आणि मग मला त्या कल्पनेतून त्या परिसंवादामधून मला वाटलं की मी धर्म ते धम्म ही कादंबरी सुचण्याचं कारण म्हणजे धर्म ते धम्म या कादंबरीचं ज्यावेळेस डॉक्टर यशवंत मनोहर सर असतील, किसन पाटील सर असतील, या दोघं लोकांनी सांगितलं की ही कादंबरी हिंदी अनुवाद करण्याचा आणि या कादंबरीतला जो विषय आहे, आशय आहे धर्माकडून धम्माकडे, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म, बुद्ध आणि त्याचा धम्म ही संकल्पना मांडली आणि त्यामुळे धम्म म्हणजे काय, तर धम्म म्हणजे माणुसकी देतो, धम्म विज्ञान शिकवतो, धम्म माणसाची प्रगती चिंतवतो आणि म्हणूनच धर्माकडून धम्माकडे गेले. तर याच्यामध्ये धर्मामध्ये असताना मी काय होतो आणि त्याकडचा स्पृश्य समुदाय धर्मामध्ये असताना काय होता, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 नंतर आपल्याला ह्या समुदायाला
धम्माच्या ओटीमध्ये टाकलं, तर त्यांची प्रगती सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक अशी त्या कादंबरीमध्ये मी मांडलेली आहे. सर, त्याच्यानंतर आपल्या साहित्यिक प्रवासातला एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे घानीमनी कादंबरी आणि बहिणाबाई विद्यापीठाने एम.एच्या अभ्यासक्रमाला आपल्या ज्या 2 कथा समाविष्ट केल्या, तेव्हा आपल्या नेमक्या भावना काय होत्या? खूपच आनंद वाटला, खूपच. कारण कडगर कथासंग्रहाची दखल कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठाने घेतली. त्यावेळेस मला खूपच आनंद झाला. कारण कडगर या कथासंग्रहामध्ये विद्यापीठाने कडगर आणि सूतक अशा 2 कथा समाविष्ट केलेल्या आहे एम.ए. सेकंडसाठी. आणि याच्यामध्ये कडगरमध्ये मी जो एक शेळ्या चालणारा, बकऱ्या चालणारा जो खेडूत मुलगा आहे, त्या नायकाचा बाप की जो श्रम मूल्य जे आहे, कडगर कथा संग्रहामध्ये माझे हा जो कथासंग्रह आहे याच्यामध्ये मूल्य देण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. श्रममूल्य असेल, विज्ञानवादी मूल्य असेल, हे मूल्य देण्याचं काम केलेलं आहे. अंधश्रद्धा नाहीशी झाली पाहिजे, विज्ञानवाद रुजला पाहिजे, अशा प्रकारचं मूल्य देण्याचं काम केलं आहे. आणि त्यामध्ये सूतक नावाचा जो कथा आहे त्याच्यामध्ये एक दारुड्या माणसाची मी ते कथा मांडलेली आहे की तो दारूच्या व्यसनापासून कसा अलिप्त होतो. आपल्याला नकारात्मक मान्य नाही करायची साहित्यामध्ये, आपल्याला सकारात्मक मान्य करायची आहे आणि वाईटाकडून चांगल्याकडे असं साहित्य प्रवास आपल्याला करायचा. बरं, आणि मला असं वाटतं की आपल्या लेखनाचा मूळ गाभा हा त्यावर आधारित आहे. हो शिक्षक पदावरून आपण मुख्याध्यापक पदावर कार्यरत आहात. हो लहान मुलांचा आपण कविता संग्रह देखील प्रकाशित केलेला आहे, ससुबाचं लगीन. हो शाळेमध्ये एक शिक्षक आणि एक साहित्यिक अशी दोन्ही भूमिका बजावत असताना आपण मुलांसाठी साहित्याची गोडी वाढावी किंवा त्यांना मराठी भाषेविषयी प्रेम वाढावं, यासाठी काय प्रयत्न करता? सध्या मी मुख्याध्यापक आहे, त्यामुळे आमचा जो पहिला तास असतो तो परिपाठ असतो आणि या परिपाठाला आम्हाला संस्कार मूल्य द्यावे लागतात. या परिपाठामध्ये आम्ही बोधकथा नावाचा प्रकार असतो, आता म्हणून परिपाठाला आम्ही ते गोष्टी सांगतो. म्हणजे तुम्ही या माध्यमातून मुलांमध्ये संस्कार मूल्य आणि साहित्याची आवड निर्माण करत आहात. सर, विविध वर्तमानपत्रातून आपले विविध लेख प्रकाशित होत असतात. अनेक साहित्य संमेलनांना आपण निमंत्रित कवी म्हणून जातात किंवा आपली तिथे हजेरी असते. हा आपला अनुभव कसा असतो? अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये उदगीर येथे निमंत्रित कवी म्हणून निमंत्रित केलं होतं, तर त्यामध्ये एक चांगल्या प्रकारचा अनुभव आला. महाराष्ट्रातील नामांकित कवींची ओळख झाली आणि त्याच्यामध्ये मी माझी जी माय नावाची कविता आहे, जी महाराष्ट्रभर मी सादर करतो, ती माय नावाची कविता मी त्या साहित्य संमेलनामध्ये सादर केली. आणि अनेक साहित्य संमेलनामध्ये, अखिल भारतीय साहित्य संमेलन असेल, साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान मोठं साहित्य संमेलन असतं त्यांचं, साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान पुण्याचं, तिथे मी निमंत्रित होतो आणि त्या ठिकाणी सुद्धा मी माझी माय नावाची कविता ही सादर केली होती. तर या साहित्य संमेलनामध्ये जात असताना अनेक मोठमोठे अशोक नायगावकर साहेब असतील, अरुण म्हात्रे सर असतील, किशोर कदम, सौमित्र दादा असतील आणि मी त्याच्यामध्ये समाविष्ट होतो. तर आता आदरणीय रामदास फुटाणे सरांच्या अध्यक्षतेखाली मी माझ्या कविता संमेलनाला सादर करत होतो साहित्यिक कलावंत प्रतिष्ठान पुणेला. तर मी माझ्या फक्त माय नावाच्या कवितेच्या 4 ओळी म्हणू शकतो. गौऱ्या काळ्या इकून इकून, गौऱ्या काळ्या इकून इकून, मायाली दमून थकून, मायाली दमून थकून, मह्या पोटाची आग गेली झून. गौऱ्या काळ्या इकून इकून, मायले पाहता पाहता डोळे ओले व्हावे, चुल्या जोई रांधताना पोट पाठी शिजावे. पोट न पाठ गेलं एक भवून, पोट न पाठ गेलं एक भवून, मह्या पोटाची आग गेली झून. गौऱ्या काळ्या इकून इकून. खूप छान. सर, ह्यासोबतच आपण सामाजिक कार्य देखील करता. आपण बंदिस्त जे बंदिवान आहेत कारागृहातले, त्यांच्यासाठी सुद्धा एक आपण समुपदेशन म्हणून अनेक व्याख्यानं केली आहे. किंवा ह्या व्यतिरिक्त अजून काही आपले सामाजिक उपक्रम असतील त्याबद्दल सांगा. माणूस जन्मताच गुन्हेगार नसतो, त्या माणसाला ही परिस्थिती त्याला गुन्हेगार बनवते. या समाजातून उपेक्षिले गेलेले आहेत, काहीतरी त्यांच्या अनावधानाने म्हणा किंवा काही म्हणा, त्यांच्याकडून काहीतरी झालेलं आहे. मग त्यांच्यामध्ये जगण्याची उमेद निर्माण करण्यासाठी, त्यांच्यातला वाईटपणा नाहीसा करण्यासाठी, त्यांच्यातला क्रूरता नष्ट करण्यासाठी मी त्या ठिकाणी जातो, त्यांना 1 तास मार्गदर्शन करतो
आणि 1 तास त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देतो. तर अशी मी प्रश्न उत्तराच्या माध्यमातून त्यांना प्रबोधन करतो. आणि हा भारत महासत्ताक करायचा असेल तर जातीतील भांडणं कायमची नष्ट झाली पाहिजे. सामाजिक सलोखा अबाधित राहिला पाहिजे. त्याच्यासाठी आता मागच्याच आपल्या जळगाव जिल्ह्याचे SP आदरणीय प्रवीण मुंडे साहेब यांनी नवचैतन्य कोर्स निर्माण केलेला होता इथे. त्या नवचैतन्य कोर्सला सुद्धा मला प्रमुख वक्ता म्हणून ते बोलवायचे आणि पोलीस अधिकारी असतील, पोलीस असतील यांना मार्गदर्शन करण्यासाठी जातो. आणि या समाजामध्ये ज्या दंगली आहेत, धर्माच्या नावावर दंगली झाल्या असतील, काही झाले असतील, जातीय दंगली झाल्या असतील, त्या ठिकाणी जाऊन त्या 2 समाजाला एकत्र करण्याचं काम, त्यांना एकत्र ठेवण्याचं काम करण्यासाठी, त्यांच्या सामाजिक सलोखा निर्माण करण्यासाठी त्या ठिकाणी जाऊन मी त्यांचं उद्बोधन करतो, त्यांचं प्रबोधन करतो. आणि आपला भारत देश महासत्ता करायचा असेल तर आपल्याला सर्व गुण्यागोविंदाने एक भारतीय म्हणून राहण्यासाठी प्रयत्न करतो. सर, आपण अनेक साहित्यिक कार्यक्रमामध्ये हजेरी लावलेली आहे आणि या निमित्ताने अनेक लोक, मान्यवर मंडळी आपल्याला भेटतात. परंतु आपल्या आयुष्यामध्ये प्रेरणास्थान असलेलं असं कोणाचं नाव आपण घ्याल की ज्याचा प्रभाव आपल्या लेखनशैलीवर आहे? हो, तर मी पहिल्यांदा मला आनंद वाटला हा प्रश्न विचारताना, कारण ज्यावेळेस मी माझ्या धर्म ते धम्म कादंबरीविषयी बोललो तर याच्या अगोदर प्राध्यापक नारायण शिरसाडे होते आपले जळगावचे. ज्यावेळेस कडगर कथासंग्रह आला तर कडगर कथासंग्रहामध्ये कथा कशी लिहायची, कथेचा आशय कसा असावा, विषय कसा असावा, मांडणी कशी करायची, म्हणी, वाक्प्रचार कसे वापरायचे आणि कथा मांडणी करत असताना ती बोलीभाषेतच का करायची, कारण बोलीभाषा ही प्रमाण भाषेची जननी आहे. आपण उलट जी बोलीभाषा आहे ह्या विस्तारल्या पाहिजे. ह्या भाषा विस्तारल्याशिवाय आपली जी प्रमाण भाषा आहे ती टिकणार नाही. आणि म्हणून बोलीभाषांना जास्तीत जास्त प्राधान्य दिलं पाहिजे. आणि म्हणून माझे जे कडगर असेल, घाणीमानी असेल, पायाडू असेल, आता पायाडूच्या संदर्भामध्ये आपले ज्यांनी राष्ट्रीय पुरस्कार दिले, शिवाजी लोटन पाटील साहेबांनी, धग, हलाल आणि भोंगा हे 3 राष्ट्रीय पुरस्कार झाले. तर त्यांनी माझी कादंबरी जी पायाडू नावाची कादंबरी आहे त्याच्यावर त्यांनी सांगितलं की भालेराव मला चित्रपट बनवायचा आहे. तर मला खूप आनंद वाटला, कारण शिवाजी लोटन पाटील हे मोठं नाव आहे आणि खूप चांगले दिग्दर्शक आहेत. आणि आता ते माझ्या जी पायाडू कादंबरी आहे त्याच्यावरती चित्रपट निर्मिती करेल असा मनोदय व्यक्त केलेला आहे. सर, आपल्या कादंबरीवर चित्रपट निघाला तर आम्हालाही निश्चितच आनंद होईल. या सगळ्या प्रवासातला एक कौतुकाची थाप किंवा एक मानाचा प्रतीक म्हणजे आपल्याला मिळालेले पुरस्कार, त्याबद्दल काय सांगाल सर? पहिलाच पुरस्कार मला ज्यावेळेस अस्मिता दर्शचा जाहीर झाला, कारण साहित्याच्या क्षेत्रामध्ये अस्मिता दर्श मोठं नाव आहे आणि या अस्मिता दर्श वाङ्मय पुरस्कार मला पद्मश्री आदरणीय डॉक्टर गंगाधर पानतावणे यांच्या हस्ते कळंब जिल्हा उस्मानाबाद, आताचं आपला धाराशिव, त्या ठिकाणी मला मिळालेला होता. तर त्या पायाडू कादंबरीलाच तो मला पुरस्कार मिळालेला होता. सर, आत्तापर्यंत आपण बरेच साहित्य प्रवासामध्ये अनेक कथा, कादंबऱ्या किंवा कविता हे सगळे टप्पे गाठलेले आहेत. यानंतर भविष्यातले आपले काही मानस आहे का? कोरोना काळामध्ये संवेदनशीलताही निर्माण झाल्या, काही संवेदनाहीन प्रसंगसुद्धा झाले. तर त्या कोरोना काळातील माझी जी एक कादंबरी आहे फुलफणी, म्हणजे केळीचं झाड जे असते, केळी नंतर आणि शेवटच्या याला एक फणी असते त्याला फुलफणी म्हणतात. तर ती फुलफणी नावाची कादंबरी मी लिहितो आहे आणि त्याला माझा एक उद्देश हाच आहे की माझा शेतकरी राजा सुखी झाला पाहिजे, माझा बळीराजा हा सुखी झाला पाहिजे. कारण बळीराजा सुखी असेल तर देश सुखी असेल, आम्ही सुखी असो. आणि म्हणून बळीराजाला मी त्याच्यातून एक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे शेतकरी राजाला, की आता फक्त एकच शेती असं न करता त्या शेतीला जोडधंदे उभारले पाहिजे आणि जोडधंदे उभारून आपण आपली प्रगती केली पाहिजे, जेणेकरून आत्महत्या कमी होतील. आणि त्याच्यासाठी हा फुलफणी नावाचा विषय मी घेऊन आलेलो आहे की जेणेकरून शेतकऱ्यांच्या ज्या आत्महत्या होत आहे हा आत्महत्या होणार नाही. सर, आज आपण इथे आलात आणि आपला सगळा साहित्यिक आणि इतरही आम्हाला आपले जीवनातले अनुभव अतिशय मनमोकळ्या रीतीने उलगडून दाखवले. त्याकरिता जळगाव आकाशवाणी केंद्रातर्फे आपले मनापासून आभार मानते. आपल्या सगळ्या भविष्यातील मानसांना देखील शुभेच्छा देते. आपण आलात, धन्यवाद, आभार. आपण मला संधी दिली, आभारी आहे. आत्ताच आपण स्पंदन वृत्त आणि व्यक्तींचं ह्या कार्यक्रमात शिक्षक, मुख्याध्यापक आणि साहित्यिक डॉक्टर अशोक भालेराव यांची वैदेही नाखरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. श्रोते हो, कार्यक्रमात आत्ता इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया.